पांढरी शुभ्र जाळीदार मऊ लुसलुशीत इडली कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने इडलीची ही रेसिपी आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। तुम्ही बघू शकाल अगदी छान मऊ लुसलुशीत भरपूर जाळीदार त्याचबरोबर पांढरी शुभ्र इडली आपली तयार झालेली आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इडली बनवण्यासाठी 3 कप मी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ तुम्ही जुना किंवा नवीन किंवा रोजच्या वापरातला कुठलाही तांदूळ वापरू शकता। 3 कप भरून आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे। तुम्ही घरातील कुठल्याही पेल्याने किंवा वाटीने हे माप घेऊ शकता। 3 कप तांदूळ घ्यायचे आहे व त्याकरता 1 कप आपण उडदाची पांढरी डाळ घेणार आहोत। यामध्ये आपण मेथी दाण्याचा देखील वापर करणार नाही। अगदी सोप्या पद्धतीने आपण हे पीठ फर्मेंट करून छान इडल्या बनवणार आहोत। मी इथे रेग्युलर यूज करणारा तांदूळ वापरलेला आहे। मार्केटमध्ये इडली बनवण्यासाठी एक वेगळा तांदूळ मिळतो, तो तांदूळ देखील तुम्ही वापरू शकता किंवा रेशनचा तांदूळ वापरला तरी सुद्धा चालेल। 3 कप भरून आपण तांदूळ घेतलेले आहेत। त्याच कपने मोजून 1 कप आपण पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे। हे प्रमाण अगदी अचूक आहे। या पद्धतीने जर आपण पीठ फर्मेंट केलं तर अगदी छान पांढरा शुभ्र मऊ लुसलुशीत तसेच गुबगुबीत इडल्या तयार होतात। डाळ व तांदूळ आपल्याला एकत्रच भिजवून घ्यायचे आहेत। डाळ व तांदूळ एकत्र भिजवून घेतल्यामुळे ते चांगले भिजले जातात। त्याचबरोबर पीठ फर्मेंट होण्यासाठी देखील जास्त मदत होते। डाळ व तांदूळ चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आधीच व त्यानंतर आपण पाणी टाकून स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ अगदी जुना नसेल तरी सुद्धा चालेल, रोजच्या वापरातील वापरायचा आहे। बऱ्याचदा काही व्हिडिओमध्ये मी पाहिलं सांगितलं जातं की तांदूळ खूप जुना वापरायचा तरच इडली फुगली जाते, तर तसं अजिबात नाही। घरातील आपण कुठलाही तांदूळ वापरला तर देखील पीठ आपण छान फर्मेंट करून घेतलं तर कोणतंही तांदूळ असला तरी देखील इडली छान फुगते किंवा जाळीदार होते। 2 वेळा स्वच्छ आपण डाळ व तांदूळ धुवून घेतलेला आहे। आता आपण डाळ व तांदूळ पूर्णपणे भिजून वरती थोडंसं पाणी उरेल इतपत आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। झाकण ठेवून साधारण 2 ते 3 तास आपल्याला डाळ व तांदूळ छान भिजवून घ्यायचे आहेत। 2-3 तास झालेले आहेत। साधारण डाळ व तांदूळ चांगलं भिजले गेलेलं आहे। त्यापेक्षा देखील जास्त तास भिजवून घेण्याची आवश्यकता नाही। अगदी छान परफेक्ट डाळ अगदी हाताने तुटली जाते। तुम्ही बघू शकाल छान डाळ व तांदूळ भिजलेले आहेत। लगेचच आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। हे पीठ छान फर्मेंट होण्याकरता अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून हे डाळ व तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। एकदम त्याची स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न टाकता डाळ व तांदूळ फक्त आपण निथळून टाकून घ्यायचे आहेत। डाळ व तांदूळ वाटत असताना आधी मिक्सरला कोरडं तसंच फिरवून घ्यायचं आहे व लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी टाकून डाळ व तांदूळ एकदम बारीक आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। छान एकदम स्मूथ पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। मिक्सरला आधी आपण असंच कोरडं फिरवून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान याची स्मूथ बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकाल अगदी छान स्मूथ आपलं पीठ तयार झालेलं आहे। याच पद्धतीने राहिलेले संपूर्ण डाळ व तांदूळ आपण एकदम बारीक वाटून घेऊया। हे पीठ देखील किंवा हे मिश्रण देखील आता थोडंसं पातळ झालेलं आहे। यापेक्षा देखील आपल्याला घट्ट तयार करून घ्यायचं आहे। पुन्हा आपण एक बॅच वाटून घेऊ। तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा अगदी कमी पाणी वापरायचं आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा आपण डाळ व तांदूळ टाकून घेऊ व मिक्सरला छान बारीक फिरवून घेऊ। आता आपण जी पहिली बॅच मिक्सरला वाटून घेतलेली आहे त्यामध्ये देखील थोडंसं पाणी जास्त झालेलं आहे। त्यापेक्षा देखील आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करून हे डाळ व तांदूळ मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। जितके आपण घट्ट डाळ व तांदूळचे पीठ तयार करून घेऊ तितकं पीठ आपलं लवकर फर्मेंट होणार आहे। त्याचबरोबर भरपूर जाळीदार इडल्या तयार होणार आहेत। डाळ व तांदूळ मिक्सरला आपण टाकून झालेला आहे। अगदी थोडं पाणी टाकायचं। तुम्ही बघू शकाल मी अगदी 1 ते 2 चमचेच पाणी टाकून घेतलेलं आहे। मिक्सरला आपण छान फिरवून घेऊ। डाळ व तांदूळ छान बारीक वाटून झालेलं आहे। तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे किंवा पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। अगदी 1 ते 2 चमचे पाणी टाकूनच हे संपूर्ण डाळ व तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे। कमीत कमी पाण्याचा वापर करून संपूर्ण डाळ व तांदूळ मिक्सरला छान आपण बारीक वाटून घेऊया। संपूर्ण डाळ व तांदूळ आपण मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेलं आहे। जे शेवटचं डाळ व तांदूळ वाटायचं राहिलेलं आहे त्यामध्ये ज्या वाटीने आपण डाळ व तांदूळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने 1 कप भरून पोहे आपण धुवून घेतलेले आहेत। आपण पातळ किंवा जाड कुठलेही पोहे वापरू शकता। ते आपण डाळ व तांदळासोबत छान बारीक वाटून घेतलेलं आहे। इथे आपण पोहे टाकून घेतल्यामुळे भरपूर जाळी पडण्यास मदत होते। आपण जरी डोसे बनवले तर देखील ते भरपूर जाळीदार होतात। इडलीसाठी लागणारं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे।
यापासून आपण ह्या बॅटरपासून इडली किंवा डोसे आपल्याला इन्स्टंट बनवायचे असतील तर यामध्ये सोडा किंवा इनो टाकून आपण लगेचच इन्स्टंट डोसे किंवा इडल्या बनवू शकतो किंवा फर्मेंट करून सुद्धा आपण बनवू शकतो। पीठ साधारण आपण 3 ते 4 तास छान फर्मेंट करून घेणार आहोत। आपण रात्रभर देखील फर्मेंट करून घेऊ शकता। चला तर मग साधारण 3 ते 4 तासांनी पीठ आपण पाहूया। झाकण काढून पाहू 3 ते 4 तास झालेले आहे। तुम्ही बघू शकाल अगदी छान पीठ फुलून वरती आलेलं आहे, भरपूर जाळी पडलेली आहे, एकदम मस्त। याच पद्धतीने हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकाल संपूर्ण पिठात आपण एकदम मीठ टाकून घ्यायचं नाही। जितके आपल्याला इडल्या किंवा डोसे आधी बनवायचे आहेत तेवढंच पीठ आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे व त्यामध्येच मीठ टाकून घ्यायचं आहे। संपूर्ण पिठामध्ये एकाच वेळी आपण मीठ टाकून घेतलं तर पीठ आपलं फुललं जात नाही किंवा मीठ टाकल्यानंतर लगेचच आपल्याला जे पदार्थ बनवायचे आहेत डोसे किंवा इडल्या बनवून घ्यायचे आहेत। मी आता जेवढ्या इडल्या बनवणार आहे तेवढंच पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये। त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ज्यावेळेस आपल्याला पीठ फर्मेंट करून नसेल घ्यायचं किंवा आपल्याकडे वेळ नसेल त्यावेळी आपल्याला लगेचच डोसे किंवा इडल्या बनवायच्या असतील, पीठ चांगलं मिक्स करून झालं की लगेचच आपल्याला यामध्ये इनो टाकून घ्यायचं आहे। त्यामुळे देखील पीठ फर्मेंट करण्याची गरज नाही किंवा फर्मेंट करून घेतलं तर अजिबात इनो किंवा सोडा वापरण्याची सुद्धा गरज नाही। इडली पात्राला आपण तेल लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये पीठ आपण टाकून घेऊ। गॅसवरती देखील इडलीचं भांडं ठेवून त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकून घेतलेलं आहे। इडलीच्या पात्राला आतून खराब होऊ नये याकरता त्यामध्ये लिंबूची एखादी फोड टाकून घ्यायची आहे। त्यामुळे इडलीचं पात्र अजिबात खराब होत नाही किंवा त्याला लालसर डाग पडत नाहीत इडली पात्राला। दोन्ही साचे आपण छान भरून घेऊ। दोन्ही साचे आपण भरून घेतलेले आहेत। खाली 2 वेळा टॅप करून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये असलेली हवा किंवा बबल्स निघून जातील व इडल्या छान फुलण्यास मदत होते। पाणी देखील चांगलं उकळलेलं आहे। तुम्ही बघू शकाल इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळतं, त्या पाण्यामध्ये एक लिंबूची खाप आपल्याला टाकून घ्यायची आहे। पाण्यामध्ये छोटीशी लिंबाची खाप टाकून घेतल्यामुळे भांडं अजिबात खराब होत नाही किंवा खाली लागलं देखील जात नाही। त्यामध्ये आपण दोन्ही साचे ठेवून घेऊ। साधारण 12 ते 15 मिनिटं ही इडली छान आपल्याला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे। त्यापेक्षा जास्त वेळ इडली आपल्याला शिजवून घ्यायची नाही, नाहीतर बराच वेळ इडली आपण शिजवून घेतली तर फुलून वरती आलेली इडली पुन्हा एकदम खाली चपटी होऊन जाते। त्यामुळे साधारण 12 मिनिटांनी आपण एकदा चेक करून पाहायचं आहे। साधारण 15 मिनिटं झालेली आहे। झाकण काढून पाहू। तुम्ही बघू शकाल अगदी छान भरपूर इडली फुगलेली आहे। त्याचबरोबर रंग देखील छान पांढरा शुभ्र राहिलेला आहे। इडलीचं पात्र गरम आहे तेच आपल्याला इडली अजिबात साच्यांमधून बाहेर काढायची नाही। हे इडलीचे पात्र पूर्णपणे आपल्याला छान थंड करून घ्यायचे आहे व त्यानंतरच इडली आपल्याला बाहेर काढायची आहेत। इडलीचे साचे पूर्णपणे थंड झालेले आहेत। इडल्या आपण बाहेर काढून घेऊ। तुम्ही बघू शकाल अगदी छान मस्त जाळीदार इडल्या तयार झालेल्या आहेत, छान हलक्या झालेल्या आहेत, अगदी ओठाने देखील तुटतील इतक्या छान मऊसूत झालेल्या आहेत, छान सॉफ्ट झालेल्या आहेत, तसेच छान स्पॉन्जी देखील झालेल्या आहेत। संपूर्ण इडल्या आपण इडली पात्रातून बाहेर काढलेल्या आहेत। अगदी छान भरपूर जाळीदार अगदी सोप्या पद्धतीने आज आपण ही इडलीची रेसिपी पाहिलेली आहे। तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा इडली नक्की बनवून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।